दोन भाऊ होते, फ्लॅटवरनं सर दोघांची भांडणं झाली, कुणाला द्यायचा, आणि 20 वर्ष बोलत नव्हते. दोघांचा एक चांगला गुण होता, एकाच गुरुकडे जायचे, एकाच गुरुजींच्याकडे जायचे सत्संगाला. मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न ठरलं, म्हणलं आपल्या भावाला पत्रिका दिली पाहिजे, त्याच्याच लेकीचं लग्न आहे. भावाला पत्रिका घेऊन गेला, म्हणला लेकीचं लग्न ठरलंय, तू पुढं होऊन केलं पाहिजे, सगळं विसरून जा, काही डोक्यात ठेवू नको, पुढं होऊन तुला करायला पाहिजे. बारक्या भावानं ऐकलं नाही, घरातनं हाकलून दिलं, म्हणला काही संबंध नाही तुझा माझा, आणि घरातनं बाहेर काढलं. मोठा भाऊ नाराज होऊन घरी आला. दुसऱ्या दिवशी परत सत्संगाला गेला गुरुजींच्या पुढं. गुरुजींनी चेहरा बघितला, विचारलं काय झालंय, म्हणला लेकीचं लग्न होतं, भाऊन मी बोलत नव्हतो 20 वर्ष, पत्रिका घेऊन गेलो, सगळं विसरून जाऊया, पण भावाने ऐकलं नाही, घरातनं बाहेर काढलं. गुरुजींनी ऐकून घेतलं. थोड्या वेळाने दुसरा भाव आला, त्याला बोलवलं, विचारलं मी तुला काल काय शिकवलंय ते लक्षात आहे का? आठवून बघितलं त्यानं, नाही म्हणला, तुम्ही काल काय सांगितलं मला लक्षात नाही. अरे मी तुला काल काय सांगितलं ते लक्षात नाही, आणि 20 वर्षापूर्वी भाऊ काय म्हणला होता हे का लक्षात ठेवलंय? आयुष्यात आमच्या भावानं आमच्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्यात ना त्या लक्षात ठेवा ना, वाईटच का ठेवतो रे? तुम्हाला जर वाटत असेल ना म्हातारपणात आपल्या आई बापाला 5-7 वर्ष जादा मिळावी, तर भावाभावानी फक्त घरात चांगलं वागा आणि चांगलं बोला. अरे त्या म्हाताऱ्यांच्या घरातली 5-7 वर्षाचं आयुष्य वाढेल.